नमस्कार. चला तर मग आज रस्किन बॉन्ड यांच्या चेरी ट्री या कवितेच्या जगात जाऊया. आपण पाहणार आहोत की कसं एक लहानसं विसरलेलं बी चिकाडीनं वाढतं आणि स्वतःचं एक संपूर्ण विश्व निर्माण करतं. ही फक्त एका झाडाची गोष्ट नाही, तर ही गोष्ट आहे संयमाची आणि निर्मितीच्या जादूची. कवितेची सुरुवात होते एका अगदी साध्या इच्छेने. माझं स्वतःचं एक झाड हवं. बस. ही एकच ओळ आपल्याला तब्बल 8 वर्षांच्या प्रवासावर घेऊन जाते. आणि हा प्रवास भरलेला आहे संघर्षाने, वाढीने आणि हो, अनपेक्षित आश्चर्यांनी. या प्रवासात आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत की एक लहानसं बी कसं संघर्षातून वाट काढतं, चमत्कारासारखं वाढतं आणि शेवटी स्वतःचं एक जीवनदायी विश्व कसं बनतं. चला तर मग सुरुवात करूया त्याच्या जन्मापासून. अनेकदा मोठ्या गोष्टींची सुरुवात खूप साधी असते. तसंच काहीसं इथेही झालं. या झाडाच्या कथेची सुरुवात झाली एका छोट्याशा विचाराने आणि एका अगदीच सामान्य कृतीने. आणि गंमत म्हणजे सुरुवातीला कवीने फार काही केलंच नाही. एक बी घेतलं, गवतात ठेवलं, एकदाच पाणी घातलं आणि चक्क विसरूनही गेले. पण हेच तर या कवितेचं सौंदर्य आहे नाही का? आपण लक्ष दिलं नाही तरी निसर्ग आपलं काम अगदी शांतपणे करत राहतो. पण हो, निसर्गाच्या कुशीत वाढणं म्हणजे काही इतकं सोपं नव्हतं. त्या लहानग्या रोपट्याला जगण्यासाठी एका मोठ्या लढाईला सामोरं जायचं होतं. कविता आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं करते. विचार करा, जेमतेम 5 महिन्यांचं एक नाजूक रोपटं, जे उंच वाढलेल्या जंगली गवतात कुठेतरी हरवून गेलं होतं. आणि पहिल्या उन्हाळ्यापासूनच त्याचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला होता. त्याच्यावर संकटं जणू काही चारी बाजूनी चाल करून आली होती. कधी भुकेल्या शेळ्यांनी त्याची पानं कुरतडली, तर कधी गवत कापणाऱ्याच्या वेळाने त्याचा देठच कापला गेला. आणि जणू हे कमी होतं म्हणून पावसाळ्यात त्याला रोगानेही ग्रासलं. यातला सर्वात मोठा आघात होता तो वेळाचा, ज्याने त्या लहानग्या रोपट्याला अक्षरशः 2 तुकड्यांमध्ये विभागलं. असं वाटलं की आता सगळं संपलंच. इतकंच नाही तर पावसाळ्यात ब्लाईट म्हणजे करपा रोगामुळे त्याचं नाजूक खोड सुकून गेलं. म्हणजे बघा, त्याच्या शत्रूंच्या यादीत आता रोगाचीही भर पडली होती. पण इतके आघात होऊनही त्या झाडाने हार मानली नाही. त्याच्या आत जगण्याची एक विलक्षण इच्छा होती. कवी म्हणतात, ती फक्त एक वाढ नव्हती, तर प्रकाश, हवा आणि सूर्यासाठी एक नवी भयंकर लालसा होती. आणि ह्याच संघर्षातून एका मोठ्या चमत्काराची पायाभरणी होत होती. पण हा बदल कवीच्या डोळ्यासमोर नाही, तर त्यांच्या अनुपस्थितीत अनेक वर्षांनंतर घडला. झालं असं की कवी काही काळ काश्मीरमध्ये होते. त्या काळात ते बी आणि ते लहानसं रोपटं पूर्णपणे विसरून गेले होते. पण परत आल्यावर त्यांच्या दारात एक असं आश्चर्य उभं होतं, ज्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. आणि इथे खूप सुंदर विरोधाभास दिसतो. कवी स्वतः थोडे बारीक आणि गरीब होऊन परत आले होते. पण त्यांच्या अंगणात एक अशी संपत्ती वाढली होती, जी पैशांमध्ये मोजता येणारी नव्हती. ते परत आले तेव्हा त्यांच्या दारात स्वतःचं 6 फूट, तब्बल 6 फूट उंच चेरीचं झाड उभं होतं. कवी म्हणतात, हिरव्या वेदनेतून घडलेला हा एक खराखुरा चमत्कार होता. झाडाच्या या चमत्कारिक वाढीमुळे लवकरच त्याला पहिली फळं मिळू लागली. म्हणजे बक्षिसांचा सिलसिला सुरू झाला. पहिलं फळ होतं एकच, पण परिपूर्ण चेरी. कवीला त्यावर विश्वासच बसत नव्हता. ते वर्णन करतात की जणू काही फांदीला एक रत्नच लटकलेला आहे. पुढच्या वर्षी झाड गुलाबी, नाजूक फुलांनी अक्षरशः बहरून गेलं. ही फुलं इतकी नाजूक होती की हवेच्या एका झुळुकीनेही गळून पडायची. पण कदाचित याच क्षणभंगुरतेमुळे त्यांचं सौंदर्य अधिकच मोहक वाटत होतं. आणि हेच आपल्याला उत्कृष्टपणे दाखवून देतं की झाडाचं अंतिम रूपांतर कसं झालं. ते आता फक्त एक झाड नव्हतं, तर एक संपूर्ण जिवंत परिसंस्था बनलं होतं. ते झाड आता फक्त एक झाड नव्हतं, तर जीवनाने गजबजलेलं एक केंद्र बनलं होतं. फिंच पक्षी, मधमाशा, पतंग, रातकिडे या सगळ्यांना तिथे घर मिळालं होतं. विचार करा, एका विसरलेल्या बीने एक संपूर्ण जग निर्माण केलं होतं. आणि शेवटी कवी स्वतः त्या निसर्गाचा एक भाग बनतात. ते म्हणतात, हो, मी रात्र, तारे आणि त्या झाडाची प्रशंसा केली. ज्या झाडाला ते एकेकाळी विसरून गेले होते, आता मी वाढवलं, असं म्हणताना त्यांच्या आवाजात एक विलक्षण आपलेपणा आणि अभिमान आहे. मग या 8 वर्षांच्या प्रवासातून आपल्याला नेमकं काय शिकायला मिळतं?
ही कविता आपल्याला संयम आणि निर्मितीच्या शक्तीबद्दल एक खूप महत्वाचा धडा शिकवते. हे झाड केवळ एक वनस्पती नाही, तर ते कवीच्या भावनांचं प्रतिबिंब आहे. ही स्लाईड तेच दाखवते. बी लावतानाची एक विनम्र इच्छा, अंकुम पाहिल्याचा उत्साह आणि पूर्ण वाढलेलं झाड पाहून छोट्या सुरुवातीतून मिळणारं मोठं यश. हा प्रवास झाडाचा आणि माणसाचा दोघांचाही आहे. सरतेशेवटी चेरीचं झाड हे चिकाटीचं प्रतीक आहे. ते आपल्याला दाखवून देतं की एक छोटीशी कृतीसुद्धा योग्य वेळी एका भव्य गोष्टीत बदलू शकते. आणि जाता जाता हाच प्रश्न उरतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असं कोणतं चेरीचं बी आहे जे फक्त आपल्या संयमाची आणि थोड्याशा मायेची वाट बघत आहे? ही कविता आपल्याला त्या विसरलेल्या कल्पनांची आठवण करून देते, ज्यांचं संगोपन केलं तर त्याही अशाच बहरू शकतात.